हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. सो आजचा व्हिडिओ डिपेंड असेल नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट्सवर. आता सुरुवातीला आपण डिफेक्ट्स मध्ये कव्हर केलं होतं स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट्स, त्यानंतर आपण बघितलं इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आता आपण बघणार आहे नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट्स. आणि नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट्स बघायच्या आधी आपण थोडंसं स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट्सला रिवाइज करू. तर आपण स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट्स मध्ये बघितलं होतं की जो रेशो असेल नंबर ऑफ ॲटम्सचा और जो रेशो असेल कटायन्स टू अनायन्सचा तो रेशो राहील शेवटपर्यंत सेम. मीन्स डिफेक्ट आल्यानंतर सुद्धा तो जो रेशो आहे तो असेल सेम. आता स्टॉइकोमेट्रिकची डेफिनेशन बघितली तर त्यामध्ये रेशो सेम आहे, तर नॉन स्टॉइकोमेट्रिक मध्ये त्यापेक्षा डिफरंट असेल. मीन्स बघा आता त्याच्यापेक्षा अपोजिट असेल. नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ द अदर काइंड. मीन्स टू काइंडचे ॲटम प्रेझेंट असतील आणि त्यांचा जर रेशो केला ऑर द रेशो ऑफ कटायन्स टू अनायन्स, एकतर कटायन्स टू अनायन्सचा रेशो किंवा वन काइंड ऑफ ॲटम टू दॅट ऑफ द अदर काइंड ऑफ ॲटम. बघा नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ द अदर काइंड or the ratio of cations to anions become different. आता रेशो बघा होऊन जाईल डिफरंट. आता स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट असता तर रेशो असता सेम आणि नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट आहे तर रेशो होऊन जाईल डिफरंट. बघून घ्या आता, जर नॉन स्टॉइकोमेट्रिक डिफेक्ट असेल तर रेशो ऑफ cations to anions और नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू अनदर काइंड हा रेशो असेल डिफरंट. आता यामध्ये आपण बघू मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. याचा जर फर्स्ट टाइप बघितला तर तो असेल मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट वरूनच आपण समजून घेऊ रेशो ऑफ कटायन्स टू अनायन्स डिफरंट कसा असेल. सो आता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, आता यावरूनच नावावरून लक्षात येईल की हा जो डिफेक्ट आहे हा तर पहिले दिसून येईल ज्यामध्ये प्रेझेंट असतील मेटल्स, त्यासोबतच डिफिशियन्सी म्हणजे डिफिशियन्सी मीन्स असेल कमी. मेटल्सची काय असेल यामध्ये कमी असेल आणि मेटलच्या कमीमुळे जो डिफेक्ट क्रिएट होतो त्याला म्हणू आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता बघा यामध्ये एक आपण कंपाऊंड घेतलेला आहे ज्याचा जो असेल NiO. बघा आता निकेल ऑक्साईड, बघा NiO कंपाऊंड असेल आणि NiO कंपाऊंड मध्ये आपल्याला दिसून येईल मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट साठी सर्वात मेन जी रिक्वायरमेंट असेल आता मीन्स मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट जो दिसून येईल त्यामध्ये जो मेटल आहे मेटल शोज, बघा आता मेटल शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता ह्या टाइपचा डिफेक्ट त्याच मेटल मध्ये डिफेक्ट दिसेल जे दाखवतात व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मीन्स जे मेटल्स व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. व्हेरिएबल मीन्स आता बघा आपण बघितलं ऑक्सिडेशन स्टेट मीन्स चार्जेस प्रेझेंट ऑन द ॲटम्स. आता मेटलवर जे चार्जेस प्रेझेंट असेल त्यावरून डिफाईन होईल त्याची ऑक्सिडेशन स्टेट. आता व्हेरिएबल मीन्स एकच मेटल असेल आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट चेंजिंग असेल आणि अशा चेंजिंग ऑक्सिडेशन स्टेट दाखवणाऱ्या मेटल्स मध्येच दिसून येईल तुम्हाला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता बघा एक आपण कंपाऊंड घेतला जो असेल NiO कंपाऊंड मध्ये बघा आता क्रिस्टल स्ट्रक्चर अरेंज झालाय आणि काय फॉर्म झालेला आहे सॉलिड. आता ड्युरिंग द फॉर्मेशन यामधून जर एक Na चा पार्टिकल लॉस झाला, बघा आता यामधून काय झालं तर एक Na चा आयन्स लॉस झालेला आहे आणि Na चा आयन्स लॉस झाला इथे क्रिएट झाली व्हॅकन्सी. बघा जिथे Na चा आयन्स लॉस झालेला आहे इथे क्रिएट झालेली आहे व्हॅकन्सी आणि या व्हॅकन्सीमुळे बघा आता व्हॅकन्सी तर क्रिएट झालेली आहे इथे. बघा आता Na चा पार्टिकल लॉस झाल्याने किंवा Na चा आयन लॉस झाल्याने इथे क्रिएट झाली व्हॅकन्सी आणि आता ही व्हॅकन्सी कंप्लीट करायसाठी बघा आता इथे व्हॅकन्सी तर क्रिएट झालीच आहे, त्यासोबतच जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस होते मीन्स सॉलिड मध्ये असेल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आणि ते सॉलिड मधली इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आता झाली आहे डिस्टर्ब. मीन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल आता तो सॉलिड राहिलेला नाही आहे बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे लॉस. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायसाठी एकतर बाहेरून कुठला तरी ॲटम यायला पाहिजे, पण मेटल डिफिशियन्सी मध्ये कुठून बाहेरून कोणताच प्रकारचा ॲटम आतमध्ये येणार नाही किंवा कोणताच आयन येणार नाही. मीन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी बाहेरून मेंटेन होणार नाही. आता हे जे पार्टिकल्स प्रेझेंट असतील किंवा हे जे आयन्स असतील हे स्वतःच इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करतात. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करताना आता बघा इथे असेल 2 पॉझिटिव्ह चार्ज आणि याला दाखवावं लागेल व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. बघा आता याला दाखवावं लागेल व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आणि हा चेंज होऊन जाईल व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट नुसार 3 पॉझिटिव्ह मध्ये. आता बघा 2 पॉझिटिव्ह चार्ज लॉस झाला होता आणि याने दाखवलं 3 पॉझिटिव्ह. आता बघा +2 चार्जेस कमी आहेत इथे बघितलं तर +2 चार्जेस कमी आहे आणि 1 पॉझिटिव्ह चार्ज मेंटेन केला Na न. मीन्स असे 2 पार्टिकल्स आपले ऑक्सिडेशन स्टेट चेंज करतील टू मेंटेन द 2 पॉझिटिव्ह चार्ज.
बघा, एक पार्टिकल मेंटेन करेल +1, दुसरा पार्टिकल मेंटेन करेल +1 आणि +1 मिळून होऊन जाईल +2, मीन्स मेंटेन झाला चार्ज ऑफ Na2 पॉझिटिव्ह. मीन्स जर एक Na पॉझिटिव्ह बाहेर गेला तर 2 पार्टिकल्स आपले ऑक्सिडेशन स्टेट चेंज करताय आणि चार्जेसला करताय मेंटेन, आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रलिटी राहील सेम. मीन्स सॉलिड जो आहे तो राहील इलेक्ट्रिकल न्यूट्रल. आणि त्यामध्ये बघा आता काय झालं, एक पार्टिकल लॉस झाला. एक पार्टिकल जर लॉस झाला आणि त्याची स्पेस कोणी घेतली नाही, त्यामुळे इथे जर लक्षात येईल आपल्या की काय क्रिएट होत आहे, व्हॅकन्सी. व्हॅकन्सी तर क्रिएट झालीच आहे, त्यासोबतच जो रेशो असेल, बघा आता यामध्ये बघून घ्या, पहिले पार्टिकल किती प्रेझेंट असतील सुरुवातीला बिफोर द डिफेक्ट. बिफोर डिफेक्ट बघा इथे Na2 पॉझिटिव्ह प्रेझेंट असेल. Na2 पॉझिटिव्ह प्रेझेंट होता बिफोर डिफेक्ट. तर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 Na चे पार्टिकल प्रेझेंट होते. त्यानंतर अनायन पा, मीन्स अनायन मीन्स ऑक्सिजन पा O 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 पार्टिकल प्रेझेंट होते अनायनचे आणि 10 पार्टिकल प्रेझेंट होते कटायनचे. मीन्स रेशो होता 1:1. त्यानंतर बघा, जेव्हा हा पार्टिकल लॉस झाला आणि इथे क्रिएट झाली व्हॅकन्सी, आणि त्यानंतर यांनी ऑक्सिडेशन स्टेट चेंज करून इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटीला तर मेंटेन करून घेतलं, पण रेशो बघा 1 2 3 4 5 इथचा पार्टिकल लॉस झालाय 5 6 7 8 9, मीन्स इतर आले 9 कटायन्स, आणि अनायन्स बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. मीन्स रेशो चेंज झाला 9:10 मध्ये, आणि सुरुवातीला रेशो जर बघितला तर 1:1 असेल आणि नंतर रेशो असेल 9:10. मीन्स रेशो झालेला आहे चेंज, आणि असा जर रेशो चेंज होत असेल मीन्स रेशो येत असेल डिफरंट, तर त्याला म्हणतो आपण नॉन सायकोमेट्रिक डिफेक्ट. आता बघा यामध्ये मेटल डिफिशियन्सी. आता जर मेटल लॉस झालेला असेल, मेटल लॉस झालेला आहे त्यामुळे आपण याला म्हणतो मेटल डिफिशियन्सी. मीन्स जितके नंबर ऑफ मेटल्स प्रेझेंट होते त्यापेक्षा एक मेटल कमी झालेला आहे, एक आयन कमी झालेला आहे इथे आपल्याला दिसून येईल, आणि त्यामुळे आपण याला म्हणू मेटल डिफिशियन्सी. आता नंबर ऑफ आयन्स ऑफ मेटल कमी होत आहे त्यामुळे आपण म्हणू याला मेटल डिफिशियन्सी, आणि यामुळे क्रिएट झालेला आहे डिफेक्ट, म्हणून आपण याला म्हणतो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट ड्यू टू लॉस ऑफ आयन्स ऑफ मेटल. बघून घ्या.